ऑलरेडी आपण वर्क डन बाय द सिस्टम टू इन्क्रीज इट्स व्हॉल्यूम किंवा चेंज इन व्हॉल्यूमचा फॉर्म्युला डिराईव्ह केला. वर्क डनचा फॉर्म्युला आलाय आपल्याकडे P इंटू V2 मायनस V1. V2 आहे फायनल व्हॉल्यूम आणि V1 आहे इनिशियल व्हॉल्यूम. लक्षात असू द्या, जर हे व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल तर वर्क डन पॉझिटिव्ह राहते. वर्क डन जेव्हा पॉझिटिव्ह राहते, वर्क डन कधी पॉझिटिव्ह राहते? जेव्हा सिस्टम सराउंडिंग्सवर वर्क डन करते, याचा अर्थ व्हॉल्यूम इन्क्रीज होते. फायनल व्हॉल्यूम ग्रेटर दॅन इनिशियल व्हॉल्यूम राहते. Final volume greater than initial volume, that is nothing but gas expands. गॅसचं एक्सपान्शन होते म्हणजे वर्क डन बाय द सिस्टम. आणि जर हे वर्क डन नेगेटिव्ह आलं तर फायनल व्हॉल्यूम इनिशियल व्हॉल्यूम पेक्षा कमी राहते. फायनल व्हॉल्यूम लेस देन इनिशियल व्हॉल्यूम. फायनल व्हॉल्यूम लेस देन इनिशियल व्हॉल्यूम. इथे गॅस कॉन्ट्रॅक्ट होते म्हणजे व्हॉल्यूम ऑफ गॅस डिक्रीजेस. गॅस कॉन्ट्रॅक्ट. आता राहिला प्रश्न इंटरनल एनर्जीचा वर्क डन वर काय इफेक्ट पडते. लक्षात असू द्या, जेव्हा वर्क डन पॉझिटिव्ह होते तेव्हा गॅस एक्सपान्शन व्हायला, गॅसचं एक्सपान्शन होण्यासाठी काही ना काही एनर्जी लूज होते, म्हणून इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम डिक्रीज होते. हे पण इफेक्ट तुम्हाला माहित असायला पाहिजे. इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम डिक्रीजेस. जेव्हा वर्क डन पॉझिटिव्ह राहते इंटरनल एनर्जी डिक्रीज होते, आणि जेव्हा वर्क डन निगेटिव्ह राहते तेव्हा इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम इन्क्रीज होते. हे दोन्ही स्टेटमेंट लिहून घ्या. ऑलरेडी तुम्हाला मी कालच सांगितलं की इंटरनल एनर्जी वर्क डन मुळे बदलायली, इन्क्रीज होत्या डिक्रीज होत्या बदलायली, आणि हीट सप्लाईड मुळे सुद्धा इंटरनल एनर्जी चेंज होते. जर सिस्टमला हीट सप्लाय केल्या आपण तर इंटरनल एनर्जी इन्क्रीज होते, आणि सिस्टम मधून हीट एक्स्ट्रॅक्ट केल्या किंवा बाहेर सोडल्या तर इंटरनल एनर्जी डिक्रीज होते. आता हे वर्क डनचं झालं, हीट सप्लाईड आणि रिलीजचं तर ऑलरेडी तुम्हाला माहितच आहे. आता आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स कडे हळूहळू वळू. मी जर सिस्टमला हीट सप्लाय केलो आणि काहीच वर्क डन केलो नाही तर सिस्टमची इंटरनल एनर्जी इन्क्रीज होते. वेन heat is supplied to the system, when heat is supplied to the system, without doing any work, without doing any work, then its internal energy, increases. इंटरनल एनर्जी इन्क्रीज होते, आणि ते कितीने इन्क्रीज होते जर असं कोणी तुम्हाला विचारलं increase in internal energy delta U equal to Q. Q काय आहे तर किती हीट सप्लाय केल्या ती Q न दर्शवायला आपण. वेन
Q is heat supplied. जे heat supply केलं ते Q न दाखवलं आपण. When heat is supplied to the system, किती heat supply केलं Q amount मध्ये heat supply केलं तर त्या सिस्टमची इंटरनल एनर्जी Q ने इन्क्रीज होते. आता मी वर्क डन बाबतीत लिहितो. When work is done, when work is done by the system, when work is done by the system without heat, तिथे हीटचं काही रोल नाही, फक्त वर्क डन व्हायला, त्याला असंही लिहू शकतो. वेन वर्क इज डन बाय द सिस्टम, हीटचं काही येलो नाही, याचा अर्थ हीट सप्लाय केलं नाही किंवा रिलीज केलं नाही. वेन वर्क इज डन बाय द सिस्टम टू expand the gas, then internal energy of the system decreases. Internal energy of the system decreases. आता ते इंटरनल एनर्जी कितीने डिक्रीज होईल ते जर काढायचं असेल, डिक्रीज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू इक्वल टू, आता जेव्हा इंटरनल एनर्जी डिक्रीज होते त्याला आपल्याला मायनस म्हणावं लागेल, लक्षात असू द्या. डिक्रीज इन इंटरनल एनर्जी इक्वल टू, आणि जेव्हा सिस्टम वर्क डन करते तेव्हा ते वर्क डन पॉझिटिव्ह राहते. म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय मिळाले, वर्क डन आणि इंटरनल एनर्जी कधीही एकूण एकाचे अपोजिट राहतात, लक्षात राहू द्या. फक्त जर वर्क डन असेल, हीट सप्लाईडचं तिथे काही रोल नसेल, तर वर्क डन आणि इंटरनल एनर्जी, चेंज इन इंटरनल एनर्जी एकूण एकाचे नेगेशन्स राहतात. आता जर मी हे दोन्ही इफेक्ट एकत्रित होऊ शकत नाहीत काय, हे दोन्ही इफेक्ट एकत्रित होऊ शकतात. मी हीटही सप्लाय करायलो सिस्टमला आणि सिस्टम वर्क डनही करायलाय, तर दोन्ही इफेक्ट ॲट ए टाइम व्हायले. जर मी एखाद्या सिस्टमला हीटही सप्लाय करायलो आणि सिस्टम वर्क डनही करायलाय, तेव्हा चेंज इन इंटरनल एनर्जी काय येते ते बघू. इन प्रॅक्टिस both these cases can take place सायमल्टेनियसली, एकत्रितपणे होऊ शकतात. can take place at any instant effect of both the cases is delta U equal to Q minus W. डेल्टा U इक्वल टू Q मायनस W. जर मी एखाद्या सिस्टमला हीट सप्लाय करायलो आणि सिस्टम वर्क डन करायलाय, तर हीट सप्लाय पॉझिटिव्ह राहते आणि वर्क डन सुद्धा पॉझिटिव्ह राहते. पण इथून तुम्हाला हे साइन चेंज करता येते, डेल्टा U इक्वल टू मायनस W. डेल्टा U दोन्ही केसेसमध्ये पॉझिटिव्ह केलो. आता हे दोन इक्वेशन जर मी ऍड केलो तर डेल्टा U इक्वल टू Q मायनस W येईल आपल्याला. This is the mathematical statement
of first law of thermodynamics. Change in internal energy किंवा increase or decrease in internal energy is the difference of minus असल्यामुळे difference शब्द यायला is the difference of heat supplied to the system and work done by the system on its surrounding. Work done by the system on its surrounding. हे आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. मॅथमॅटिकल स्टेटमेंट आलाय, थेरोटिकल स्टेटमेंट ती लिहून देतो मी. चला एवढं लिहून घ्या आधी.